मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या बाजारात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आणि साहजिकच यामुळेच इंडक्शन स्टोव्हची मागणी झपाट्याने वाढलेली आहे. हीच संधी साधून अनेक इंडक्शन उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या किमतीमध्ये 5 ते 10% वाढ केलेली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही नवीन इंडक्शन स्टोव्ह ऑर्डर करण्याचा विचार करत असाल तर थांबा. आधी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की सिलेंडरच्या तुलनेमध्ये इंडक्शनवर स्वयंपाक करणं खरंच स्वस्त पडतं की तो पर्याय तुम्हाला महागात पडेल. चला तर मग याचं गणित समजून घेऊयात. सिलेंडरची सरासरी किंमत ही 950 रुपये आहे. सध्या दिल्लीत सिलेंडरची किंमत 913 रुपये आहे. देशामध्ये इतर राज्यांचा विचार केला तर ही सरासरी 950 रुपयांपर्यंत मानली जाऊ शकते. दुसरीकडे बाजारात 1000 ते 2000 वॅटचे इंडक्शन स्टोव्ह 1200 ते 3000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. लोक साधारणपणे 2000 वॅटचे इंडक्शन घेतात आणि गरजेनुसार 1000 ते 1500 वॅटवर वापरतात. हा झाला तुमचा पहिला म्हणजे खरेदीचा खर्च. आता मुख्य प्रश्न, स्वयंपाकासाठी स्वस्त काय? एक गॅस सिलेंडर साधारणपणे महिनाभर चालतो. म्हणजे सिलेंडरवर स्वयंपाक करण्याचा तुमचा महिन्याचा खर्च 950 रुपये धरून चालू आहे. इंडक्शनचं गणित बघूया. 4 ते 5 सदस्यांच्या भारतीय कुटुंबात नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण बनवण्यासाठी साधारणतः 4 ते 5 तास लागतात. जर आपण रोज 4 तास 1000 वॅट पॉवरवर इंडक्शन वापरलं तर रोज तुमचे 4 युनिट वीज खर्च होते. म्हणजेच एका महिन्यात इंडक्शन 120 युनिट वीज वापरेल. आता विजेचा दर हा 8 रुपये प्रति युनिट धरला तर महिन्याचा तुमचा 960 रुपये खर्च येईल. म्हणजे काय, गॅस आणि इंडक्शन दोन्हीचा महिन्याचा खर्च जवळपास समानच आहे. 950 रुपये विरुद्ध 960 रुपये. पण इथे एक ट्विस्ट आहे. काही कारणामुळे इंडक्शन स्टोव्ह गॅस सिलेंडर पेक्षा थोडा स्वस्त ठरू शकतो. कारण इंडक्शनवर अन्न गॅस पेक्षा वेगानं शिजतं. त्यामुळे वेळेची बचत होते आणि वीजही कमी वेळ वापरली जाते. या उलट गॅसची समस्या अशी आहे की जेव्हा तुम्ही गॅस पेटवता तेव्हा त्यातील फक्त 40 ते 45% उष्णताच भांड्यापर्यंत पोहोचते. उरलेली उष्णता हवेत वाया जाते. यामुळे गॅसवर स्वयंपाक करायला जास्त वेळ लागतो आणि पर्यायाने खर्चही वाचतो. पण इंडक्शन घेण्याआधी एका गोष्टीची नक्कीच नोंद घ्या. इंडक्शन पूर्णपणे विजेवरती चालतं. जर तुमच्या भागात सतत वीज असेल किंवा पॉवर कटची समस्या असेल तर इंडक्शन घेताना दोनदा विचार करा. आणि हो, जास्त व्होल्टेजमुळे इंडक्शन स्टोव्ह घरगुती इन्व्हर्टरवरही चालवता येत नाही. तर हे होतं गॅस आणि इंडक्शनचं संपूर्ण गणित. तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्या भागातील उपलब्धतेनुसार तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. आपले प्रश्न काय आहेत नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. आणि तुम्ही आता सध्या काय वापरत आहात, सिलेंडर की स्टोव्ह, नक्कीच कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.